एक महत्वाचा विषय आहे. जेलमधला कैदी आणि खिंडकरचं एक रेकॉर्डिंग व्हायरल होतंय. त्यामध्ये तो असं सांगतो की जरांगे पाटलांना गोळ्या घालायची सुपारी दिली होती. हे काय माहिती याबद्दल? कोण म्हणतंय? जेलमधल्या कैद्याचे आणि दादासाहेब खिंडकर जो आहेत त्यांची एक रेकॉर्डिंग म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आज हा. आणि त्यामध्ये तो कैदी असं सांगतो की फड नावाच्या व्यक्तीला जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची आम्ही सांगितलं होतं. फड म्हणल्यावर मग ते तिकडच आलं पुन्हा हा. परळीचा टोळी लाभार्थी हो. टोळी. तुम्ही नाही ऐकली का? नाही बा, मला काय वाटतं आपल्याला हे जेलमध्ये असं नाही नाही, ये ना, ये येऊ द्या त्याला. त्याला ये, गोळ्या घालायला येणार आहे का मला ती चांगली गोष्ट आहे. तू ये तर फक्त, मग तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असतील, परिणाम काय असेल. काय आहे बरं का, एक ती माज आणि मस्ती आहे. आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चाललाय. त्यांना वाईट दिवस बघायचे असतील, त्याला मी काय करू शकत नाही. पण तू फक्त ये, मग तुला कळल. आम्ही पण वाट बघतोय, तू ये. तुला त्या दिवसचा दिवस दिसल कसा असतो राज्यातला. तू नुसतं गोळ्या घालायचं लांबच राहिलं, तू नुसतं बघून पण जाय. तुला उद्रेक काय असतो ना, की डबल एकदा भारत देश बघल. उद्रेक काय असतो, रक्त कशाला सांडलं म्हणते. तुमचे पाय एकीकडे, हात एकीकडे, मुंडकं एकीकडे झालेले दिसल. फक्त तुम्हाला गोळ्या घालून मारून दाखव. तुझं सुद्धा कोणी राहत नाही, हे पण ध्यानात ठेव. आमची तेवढी मजबूत एकजूट झाली. आमची सुद्धा मजबूत टीम आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणा. तुम्ही तुमच्याजवळ गोळ्या आहेत तर मराठ्याजवळ बी गोळ्या आहेत. तुमजवळ जे काय आहे ते आमच्याकडे सुद्धा मराठ्यांकडे आहे. आमच्याकडे बी कुऱ्हाडी आहेत ना. तुम्ही जर आमचे लोक मारणार असलात गोळ्या घालून, आमच्याजवळ कुऱ्हाडी आहेत, कोयते आहेत, सगळं आहे आमच्या लोकांकडे सुद्धा. तू फक्त समोर ये, तुला त्या दिवशी कळत. तुझ्या लाभार्थी टोळीचा मोरखे बी जिथं सापडन तिथं मरतोय का नाही बघ म्हणा. जिथं सापडन तिथं, मुंबईत सापडू दे, तो पुण्यात सापडू दे, तो संभाजीनगरला सापडू दे, बिडात सापडू दे, तुकडेच त्याचे बी त्या दिवशी. आणि ते बी मराठीच करून दाखवणार तुम्हाला. आम्हाला या टोकाला जायचंच नाहीये, म्हणून आम्ही समाजाला संयमानं ठेवतो. पण तुमच्या वारंवार तीच जर माजन मस्ती असेल ना, तुम्ही मराठी एवढे सोपे समजू नका. बियाला सुद्धा राहणार नाही. बियाला हात तर टाकून बघा माझ्या अंगावरती, त्या दिवसाचा उद्रेक तुम्हाला कळन. पाय कुंकड असतं, मुंडकं कुंकड असतं, गोळा करायला कोणीच नसतं. ते ध्यानात ठेव म्हणा. सगळ्याला घेतलं जाणार. म्हणून शेवटचा प्रश्न, बीडमध्ये जेलमध्ये जी चालतं, धमकी देणं असेल किंवा कैद्याच्या मारामारी असतील, ही किती दिवस चालणार आहे आणि ह्याला कोण जिम्मेदार? मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ना याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ती जेलर जे आणलंय ना, तो पहिला चांगला असून बदलेला गेला. तुम्ही काय म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या की बीडचं मला ना सगळा गुंडाराज संपवायचा. मग गुंडाराज जर तुम्हाला संपवायचा तर पहिला जेलर का बदलेला? तो तर गुंडाराजच करू देत नव्हता जेलमध्ये कोणाला. का बदलेला? शो का आणला तुमच्या सोयीनुसार? कारण त्या जेलरची तपासणी होणं गरजेचं आहे. तिथल्या आतल्या पोलिसांच्या सगळ्या बदल्या टोटल होणं गरजेचं आहे जेलच्या. मी तर म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुम्ही बीड जिल्ह्यातल्या अख्ख्याच पलट्या मारा एकदा. पूर्णच पोलीस, सगळे अधिकारी, महसूल पासून सगळे बदलून टाका, काही ठेवू नका. एकदा हे डाव करा, तेव्हा ती बीडचा गुंडाराज चालणार आहे. गुंडाराजला कोण भेटवं त्यांना? आता याचे बुंगारी 4-5 नाही तर 10-15 मुतड पेतेत आणि येते उडे आणतात कोंकडे. तू ये बरं, टप्पर आहे का तू ये फक्त. तू काय जेलमधून सांगतो गोळ्या घालणार, कोणाला सांगितलं, आमक्याला सांगितलं आणि तमक्याला सांगितलं, तू ये. तो मोरख्या बी राहतोय का बघ. ज्या दिवशी आपण जाईल ना त्या दिवशी तो सापडन तिथं गेला म्हणून समजायचा नाही. आता सापडन तिथं गेला तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.